माझा नवरा विशाल. तर आज आम्ही ठरवलं आहे की आम्ही आज फर्स्ट ब्लॉग करणार आहे यूट्यूबवरती टाकण्यासाठी. तर सुचत नव्हतं कुठून ब्लॉग सुरू करावा आणि आज ठरवलं आहे की एक कॉर्पोरेट लाईफ आम्ही जगतो आहे सध्या दोघंही. ऑफिसला जायचं, ऑफिसवरून यायचं, घरातली कामे वगैरे आवरायची आणि परत दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं. अमेझिंग. खूप परत घरी यायचं. तर आज आम्ही ठरवलंय की आज आम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. जसं की आज आम्हाला ट्री प्लांटेशन करायचे, झाडं लावायची आहेत आमच्या बाल्कनीमध्ये. खूप दिवसापासून झाडं आणून ठेवली आम्ही. जसं की तुम्ही आमच्या एका रीलमध्ये बघितलं असेल, गुलाबाचं झाड जो विशाल विसरलं होता ते कोणतं झाड आहे आणि मी त्याला सांगितलं की ते गुलाबाचं झाड आहे. स्क्रिप्टेड होतं ते काय असं पण तो विसरला होता. इथे खूप मेहनत चालली आहे आणि श्रेयाला ते झाड जे आहे ते निघत नाहीये. शेवटी तिला माझीच मदत लागणार आहे. ते मी ऍक्च्युली मुंबईला होते आणि तिथे लावलेलं मी ते 2 वर्षापासून रोपतंय, पण ते काही उगत नाहीये मोठं. म्हणून आम्ही ठरवलंय की छोट्या पॉट मधून त्याला मोठ्या पॉट मध्ये लावायचं. कोणी ठरवलंय? मी करविता ठरवणार आम्हीच. अरे बापरे. तो गाईज फायनली मी काढलेला आहे आणि क्रेडिट सर असावं. कोणी काढले श्रेया? खरं सांगायचं. विशाल. इकडे बघून सांग, कॅमेऱ्यात बघून सांग, कोणी काढलं? श्रेयानी काढलंय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सक्सेसफुली आमचं प्लांटेशन झालेलं आहे आणि हे गुलाब बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. नाईस. मीच लावलंय ते. विशाल तर मला फुलं देत नाही. मग म्हटलं की आपणच आपल्यासाठी फुलं उगवावीत. ब्युटिफुल. यू आर सच अ फुल. व्हाय यू नीड अ फुल. खत्म. सो गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहे सारसबागेत. संध्याकाळचा व्ह्यू आहे हा. कसं वाटतंय श्रेया तुम्हाला इथे येऊन? तुम्हाला इथे कसे वाटतं आहे? खूप छान वाटतंय. मी आधी आले ऍक्च्युली सारसबागेमध्ये, पण तू सोबत असल्यावरती अजून छान वाटतं. एवढं करत पण नव्हतं बोलायचं. किती छान गेली ना. किती छान नाही वाटत लागलं. सुंदर आहे. आवडलं मला. आपण रोज येत जाऊ. रोज नाही विकून. वडाचं झाड, याच्यावरून काही आठवतंय? कशाचं झाड? वडाचं झाड आहे, काही आठवतंय? नाही, मला आठवत नाही आता. आपल्याला साडी पण घ्यायला जायचं. मी नाही घेऊ शकत, सॉरी. विशाल कास होते तिकडे फिश आहे बघ, किती छान आहे. कमळ पण आहे. आधी खूप छान कमळ होते, तिकडे पण किती कमळ आहे. छान असं वातावरण आहे आणि या वातावरणात एक प्राणी चालताना दिसतो आहे. प्राणी मागे बघा. छान असं मंदिर आहे इथे. हे काय केलं तू असं? तुझी दरिंद्री कोण देणार? मी पण सेम फॉर्मॅट फॉलो करते. तर आत्ता एका मुलीला काढून देण्यात आलं आहे. 10 रुपये प्रवेश होता तिथे. मला काय माहित, कोण नाही म्हटलं चल मध्ये. खूप छान असं मंदिर आहे आणि इथे आम्हाला लाईट भेटलेली आहे. नाही 90
नव्हतं करायचंय. चाललंय आता आम्ही निघालोय, थोडा वेळ बसतो इथे आणि निघतो. गौरमी हा मनुष्य बघा स्वतःच्या गार्डन साठी चोरी चालली आहे. हा व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे आणि पुणे महानगरपालिकेला काय घेताय तुम्ही आता हे? प्या आता. मी मंचाव सूप ऑर्डर केलेलं होतं आणि मंचाव खातोय. समुद्र या हॉटेलला आलो आहे. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू पण दाखवू थोड्या वेळाने. कसं आहे सूप विशाल? मुलगा ऐकायला पण तयार नाही, इतका खातोय. चला बाईच मी पण करते एन्जॉय. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूयात. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.